आपण आहोत श्रीनगरमध्ये. आम्ही पुणे दिल्ली व्हाया जम्मू काश्मीरमध्ये आल्यानंतर काश्मीरपासून बाय रोड कारने प्रवास सुरू केला आणि आम्ही श्रीनगरवरून पहलगामच्या दिशेने जात होतो. त्यावेळी आम्हाला चिनार वृक्षाचे सगळे जंगल दिसले, त्याच्यानंतर देवदार वृक्षाचे जंगल दिसले आणि वाटेत आम्हाला ॲपल व्हॅली लागली. ॲपल व्हॅली म्हणजे काय की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ऊसाची गुऱ्हाळं असतात रसाची, तशी इथे ॲपल ज्यूसची जागोजागी तुम्ही पाहाल अशी ॲपल ज्यूसची दुकानं आहेत. श्रीनगर पहलगामच्या रस्त्यावर ॲपल व्हॅली म्हटलं जातं तिथे. आता तुम्हाला ॲपलचा आत्ता सीझन नाही आहे एप्रिल मे जूनमध्ये, तरीसुद्धा ही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेली मागच्या सीझनची ॲपल्स तुम्हाला दिसतात हिरवीगार. असा ज्यूस बनवला जातो ॲपलचा, तो दिला जातो सीझनमध्ये. तो 25 रुपये 20 रुपये असतो आणि ऑफ सीझनला तो 50 रुपयेला ग्लास मिळतो. तर गार्डन में आप जितना खा सकते हो वो फ्री होता है. हाँ, सीजन में देखो क्या बोलते हैं, कच्चे सीजन में क्या बोल रहे थे? जो गार्डन में आप खाओगे वो फ्री होता है. अच्छा, बाहर नहीं, गेट से बाहर कोई नहीं निकाल. हाँ, जिसना अंदर खा सकते हो खाने का. तो आपण प्रत्येक ज्यूस सेंटरच्या मागे ॲपलची बाग असते. तर तुम्ही पाहताय की आता हे ॲपलचे वृक्ष सुरू झाले आणि अगदी तुम्ही पाहाल की कसं असतं झाड ॲपलचं. आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप ह्याचं अप्रूप आहे की ॲपलचं झाड नेमकं कसं असतं ते मी तुम्हाला दाखवते वरपासून खालपर्यंत. पानं ही साधारण अशा प्रकारे असतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी आता ॲपलची झाडं लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. जसं शाहू महाराजांनी कोल्हापूर राधानगरी या ठिकाणी, हां इथं फळंही दिसत आहेत, कोल्हापूर राधानगरी या ठिकाणी चहाचे मळे लावले होते. तसं हे ॲपलची झाडं आहेत आणि मग त्या ॲपलच्या बागेमध्ये असे खुर्च्या वगैरे टाकलेले असतात, तिथं ते ज्यूस तयार करून आणून देतात. ॲपलपासून बनवलेले अनेक पदार्थ त्यांनी आम्हाला इथं दाखवले. हा तर लोटस स्टेम पिकल म्हणजे कमळाच्या देठापासून त्यांनी या ठिकाणी लोणचं बनवलेलं आहे. ॲपल मुरांबा, जसं मुरांबा आपण करतो तसं आंब्याचं असतं तसं. ॲपलचं जॅम आहे हे. त्यानंतर हे ॲपलची चटणी आहे, तिखट मीठ गोड अशी. हे ॲपलचं पिकल आहे. असे वेगवेगळे पदार्थ त्यांनी आम्हाला इथं टेस्ट म्हणून खायला पण दिले होते आणि आम्ही हा ज्यूसही पिला. अशा प्रकारे साधारण क्रॉस बाजेचं स्ट्रक्चर असलेली टेबल, खुर्च्या लोखंडी. आणि हे पाहताय तुम्ही की हे ॲपल आहे असं. आता ही ॲपलची झाडं तुम्ही पाहू शकाल की कशा पद्धतीची आहेत ते. तर शौर्य, तू निरीक्षण करतोयस तर तुला कसं वाटतंय काय हे? असंच पुढं ॲपल होतं ना, साधारण ॲपलचं स्ट्रक्चर त्यांनी घेतलेलं आहे. ही पाऊलवाट आहे. तू कसं वर्णन करशील याचं? आत्ता नाही सुचत. तर ही सगळी ॲपलची झाडं आहेत. ए फॉर ॲपल आपण असं लहानपणी शिकलेलो असतो आणि ते ॲपल आज आम्ही त्याची शेती, त्याची बाग पाहायला भेटते. आणि तो सांगत होता अशी संपूर्ण ॲपल व्हॅलीमध्ये ह्या ॲपलची झाडंच आहे. तर मित्रांनो धन्यवाद. खूप छान वाटलं हे ॲपलची शेती बघून. रिपोर्टिंग श्रीनगर.